मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र 425508 रावेरचा पिनकोड नंबर। माझा मोबाईल नंबर 9850015558। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। प्रत्यक्ष आपल्याला भेट घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करावा। माझी प्रत्यक्ष भेट आपण घेऊ शकता। प्रत्यक्ष भेटीचा आनंद हा वेगळा असतो, समाधान वेगळं असते। तरी पण काहींना दूरवर असले आणि येता येत नाही तर व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शन करण्याची सुविधा निर्माण केली गेली आहे। व्हॉट्सॲपवर आपण माहिती टाकण्यापूर्वी हा माझा शब्द पुन्हा ऐका। व्हॉट्सॲपवर माहिती टाकण्यापूर्वी मला अगोदर मोबाईल करा। तुमचा विषय काय आहे हे मला समजू द्या आणि त्यानुसार मला हवी आहे कधी माहिती आहे ती टाका। अजूनही पुष्कळसे लोक व्हॉट्सॲपवर मला न विचारता माहिती टाकतात। अशी जी माहिती आमच्याकडे येतात तर आमच्याकडे जे कार्यवाही करणारी मुलं आहे ती माहिती डिलीट करून टाकतात। कारण त्याचा संयोग काय आहे, माहिती काही असते, विषय काही असतो, काहींचा विषयच नसतो, काहींची माहिती अपुरी असते, काहींची जे नको ती माहिती असते। मग याच्यामुळे काय आहे, समोरच्या व्यक्तीला काय हवं हे कळत नाही आणि मी ते डिलीट करून टाकतो। ज्यांचा अगोदर मोबाईल येईल आणि त्यांची माहिती नंतर येईल तीच आम्ही स्वीकारार्ह करतो, दुसरी अजिबात नाही, हे लक्षात घ्यावं। असो, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजची जी माहिती आहे ही माझी स्वतःची मुळीच नाही। आता तुम्ही म्हणाल मग मुळीच नाही तर मग तुम्ही कशाला माहिती देत आहे? बरोबर आहे तुमचं म्हणणं, तुमच्या मनात आलेला विचारही बरोबर आहे। परंतु हे संकलन जे आहे, माहिती आहे, याचा शोध लावलेला आहे आणि प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे तो माझी पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांनी। आज कार्यालयात सहज 2 तास कागद चाळता हा विषय मला सापडला म्हणून। आता हा विषय फार महत्त्वाचा आहे, अतिमहत्त्वाचा आहे, सर्व प्राणीमात्रांना महत्त्वाचा आहे आणि फार अनमोल आहे। असं मार्गदर्शन बहुतांशी लोक सांगत नाही, करत नाही, गुपित ठेवतात। परंतु माझी पत्नी सर्व जगाला ज्ञान देणारी, सर्व जगांना सूचना देणारी, सर्व जगांचा लाभ करणारी अशी होती। ती गेल्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे, संपूर्ण जगाचं, संपूर्ण समाजाचं, जातीपाती धर्माचं, सर्व वर्गाचं। आणि हे केवळ एक मेडिकल स्वार्थाच्या बुद्धीमुळे, पैशाच्या अभिलाषामुळे तिचे प्राण गेले। फार मोठं नुकसान, एवढं मोठं हे पापाचरण करणाऱ्या व्यक्तीला काय होईल कोणास ठाऊक। असो, हा विषय तिच्या संबंधित आला म्हणून बोलावा लागला। तर हा विषय आहे पाण्याचा। जमिनीखाली पाणी कुठे आहे, काय आहे? आजही विज्ञानाला याचे उकल पडलेले नाही। विज्ञान सांगू शकत नाही की ह्याच ठिकाणी पाणी आहेच। 21व्या शतकात विज्ञानाचा डिंडोरा पिटला जातो, परंतु पुष्कळशा बाबी, 99% बाबी या विज्ञानाला अजूनही उकललेल्या नाही, कळलेल्या नाही, समजलेल्या नाही, माहिती नाही। आजही आपण सरकारी पावसाची भविष्यवाणी आपण बघत असतो। सरकारी लाखो रुपये सरकार खर्च करते
यावर्षी पण सांगितलं होतं की लवकर पावसाळा आहे, मेच्या नंतर पावसाळा आहे, जूनला पावसाळा आहे, परंतु काही नाही. आम्ही भविष्यवाणी केली होती की 20-25 तारखेच्या नंतरच पावसाळा सुरू होईल म्हणून, आणि त्याप्रमाणे सुरू झालेला आहे. जुलै महिन्यात भरपूर पाऊस आहे. 12ही महिने पाऊस राहणार आहे. तुरळक पाऊस. महापूर येणार आहे, वित्तीय हानी होणार आहे, प्राणहानी होणार आहे, भूस्खलन होणार आहे. तीर्थक्षेत्री पण बिकट परिस्थिती निर्माण होण्याची संभावना जास्त आहे. जलयोग ह्या वर्षी जास्त अधिक आहे. जलनाडी प्रभावित होत आहे. त्याचप्रमाणे अग्निनाडी पण प्रभावित होत आहे, म्हणून आगीचे प्रकार पण जास्त झालेले आपण बघितले असतील. पाण्याचे प्रमाण आपण जर पाहायला गेले तर पाण्याचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे. तरी पण पाण्याची दुर्भिक्षता सुद्धा जाणवणार आहे. अशी विचित्र परिस्थिती या वर्षात आहे. अजूनही बेडकं ओरडायला लागली नाही आहे. बेडकं ज्या वेळेला ओरडतात त्यावेळेला पाऊस येतो, पण बेडकं न ओरडताही पाऊस आलेला आहे. हा चकवा देणारा पाऊस आहे, वादळाचा पाऊस आहे. पीक हानी, पिकांची हानी, वित्तीय हानी, मानवहानी, प्राणी हानीचे योग अशा रीतीने येत असतात. हे संकलन नव्हे, हे माझ्या पत्नीची माहिती, तिचं शोधक बुद्धी, तिचं शोधून काढलेलं तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. जमिनीखाली पाणी कसं असते आपण पाहणार आहोत. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांची आज्ञाच घेऊ आपण. पाणी शोधण्याचे प्राचीन शास्त्र म्हणून तिने उल्लेख केलेला आहे. वर्तमान स्थितीत संपूर्ण पृथ्वीवर कमालीचे उष्णतामान वाढीस लागलेले आहे. इसवी सन 1980 पूर्व जमिनीत भरपूर पाणी दिसत होते. इसवी सन 1970 पूर्व घरोघरी विहिरी होत्या. त्यातील पाणी 10-15 हातावर पाणी असायचे. आमचे बालपणी तर केवळ 4 हातावर पाणी होते. विहिरीतील पाणी बघण्यासाठी डोकावण्याची जरूर पण नव्हती, इतके जवळ पाणी होतं. दुरूनही विहिरीतील पाणी बघता येत होतं. परंतु वर्तमान आज पृथ्वीवर पाण्याचे दुर्भिक्ष दिसत आहे. आता पावसाळा म्हणून तुम्हाला हे वाक्य जरा अचंबित वाटेल, पण आपण उन्हाळ्यात पाहिलं हे. पाण्याला पाणी पण मिळेनासे झालेले आहे. याच भारत देशात दही, दूध, तूप विनामूल्य मिळत होते. आता ह्याच देशात पाणी विकले जात आहे. आश्चर्य असे आहे की सरकार पण पाणी विकत आहे. मोगलाईत पण पाणी विकले जात नव्हते. इंग्रजाचे गुलामगिरीत पण पाणी विकत गेले नाही. आणि आता भारताला स्वतंत्र मिळत असताना सरकारच पाणी विकत आहे, नगरपालिका पाणी विकत आहे, ग्रामपंचायत पाणी विकत आहे. पाणी विकू नये, दूध, दही, तूप विकू नये असं शास्त्र सांगते. शास्त्राच्या विरुद्ध चाललेली गती ही मानवाला हानिकारक ठरत असते. भारताला स्वातंत्र्य मिळवले असताना स्वतंत्र भारत सरकार पाणी जनतेला विकत देत आहे. हजारो कंपन्या पाण्याचा व्यापार करीत आहेत. पाण्याचा व्यापार करीत असताना या देशामध्ये हवासुद्धा विकली गेली, प्राणवायू विकला गेला. आपण कोरोनाच्या काळात बघितलं गेलेलं आहे. सरकार काहीच करत नाही. मायबाप सरकार म्हणायला आता सरकार लायकीचं राहिलेलं नाही आहे. सरकारने मराठी शाळा बंद केल्या, दवाखाने बंद होत आहे, सर्व कंपन्या विकल्या जात आहे. सरकार पावलोपावली नाकं लावलेलं आहे. नाकं वसुलीसाठी रस्ते करत आहे. लोकांच्या सुविधासाठी रस्ते होत नाही, लक्षात घ्या. विज्ञान फार पुढे गेलेले म्हणतात, पण याच बाबतीत पर्यायी पाणी विज्ञान करू शकलेलं नाही आहे. प्रत्येक गरजेला पाणी लागत असते. शेती व्यवसाय तर पाण्याशिवाय होऊच शकत नाही. पाणी मिळेल तर शेती पिकेल, अन्नधान्य प्राप्त होईल. म्हणून शेतात पाण्याच्या शोधाबाबत विज्ञान शून्य आहे. मग हा मानव अनेक उपायांनी पाण्याचा शोध घेऊ लागत आहे. असा प्रयत्न करीत असतो. कोणी हातावर कडुनिंबाची काडी घेतो आणि शेतभर फिरतो. जिथे काडी फिरू लागली की त्या ठिकाणी पाणी आहे असं समजलं जाते. कोणी हातामध्ये नारळ घेतो
कोणी नारळ उभं ठेवतो, कोणी आडवं ठेवतो, त्याच्या बुद्धीप्रमाणे तो नारळाचा प्रयोग करतो आणि जिथे नारळ हलू लागते तिथे पाणी आहे असं समजलं जाते. परंतु त्यात संशयता आहे, लागलं तर लागलं, नाही लागलं तर नाही लागलं. अशा बाबतीत ज्योतिषशास्त्रात आपण डोकवण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे. माझ्या पत्नीने ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पाणी कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न तिने केलेला आहे. धन्यवाद तिला. चरणस्पर्श करावे तिचे. माता आहे ती, शोधक बुद्धी आहे, देवी आहे. केवढे उपकार करून ठेवलेले आहे तिने. ती आता जीवित असती तर केवढा लाभ झालेले असतात. पण मेडिकल शास्त्राच्या राक्षसांनी प्राण तिचे त्यामुळे गमावलं गेले. असो, हा पाण्याच्या शोधासाठी तिने भरपूर शोधक बुद्धी वापरली आहे. जमिनीखाली पाण्याचा प्रवाहाचा मार्ग उलगण्याच्या तिने रीतीभाती बघून घेतले आहेत आणि हे संभावना ती रचत असताना रामचरित्र मानसात ग्रंथात पाणी आपल्याविषयी बरीच माहिती दिसून येते. ज्योतिषशास्त्रात जलनाडी, अग्निनाडी, वंद्यानाडी म्हणून पण पावसाचे मान बघत असताना दिसून येते. इंद्र, अग्नि, यम, वरुण, वायू, चंद्र, जन्म, जल असे उल्लेख पण ज्योतिषशास्त्रात आढळून येतात. पहा किती शोधक बुद्धी होती माऊलीची, निर्मला देवींची. मेष, सिंह, धनु राशी ह्या अग्निराशी मानल्या जातात. वृषभ, कन्या, मकर ह्या पृथ्वी राशी मानले जातात. मिथुन, तुला, कुंभ राशी या वायू राशी मानल्या जातात. कर्क, वृश्चिक, मीन राशी ह्या जल राशी मानल्या जातात. किती अगाध बुद्धी होती माझ्या पत्नीची. मंगळ, रवी मंगळ अग्नियोग, चंद्र शुक्र राहू जलयोग, बुध पृथ्वी योग, गुरु आकाश योग आणि शनी वायू योग. केतू अग्नी आणि आकाशाचा कारक ग्रह. जन्मकुंडलीवरून शेत जमिनीत पाण्याचा शोध घेण्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे निर्मला देवींनी. रवी मंगळ मेष धनु संयोग आला तर पाणी नाहीच असे समजावे. चंद्र गुरु राहू कर्क वृश्चिक मीन राशीत संयोग आला तर पाणीच पाणी भरपूर असते आणि तो संयोग यावर्षी आलेला आहे. वृषभ, बुध, कन्या, मकर यांच्या संयोगात कर्क वृश्चिक मीन राशी आल्यास जमिनीत पाणी दिसू लागते आणि ढगामध्ये पण पाण्याचा प्रवाह असतो आणि पाऊस पण जोरदार पडतो. अग्नी हे पाणी कुठल्या दिशेला आहे हे बघताना अग्नियोग टाळायचा असतो. पूर्व दिशेला अग्नी आहे, दक्षिण दिशेला पृथ्वी आहे सामान्य पाणी आणि पश्चिम दिशेला वायू असल्याकारणाने पाणी फारच कमी. उत्तर दिशेला पाणी आहे. जन्मकुंडली अथवा विचारकुंडलीच्या भावामध्ये आपण प्रथम भाव घेतला तर तो जलकारक असतो, दशम भाव घेतला तर तो अग्निकारक आहे आणि सप्तम भाव घेतला तर सामान्य आहे आणि चतुर्थ भाव घेतला तर पाणी फारच अल्प आहे, कमी आहे. किती विस्तृत माहिती निर्मला देवींनी लिहिलेली आहे. झाडावरून पाण्याचा शोध घेण्याचं प्रकरण तिने पुढे लिहिलेलं आहे. मला तर तिच्या बुद्धीचं कौतुक करावं असं वाटते. ती माझ्या गुरुठाई होती, ती पूजनीय होती. एवढी बुद्धी माझी पण नाही. मी विश्वज्योतिषाचार्य आहे, परंतु बुद्धी या बाबतीत माझी नाही, कमी आहे, मी कबूल करतो. पाण्यावरून आपण या ठिकाणी बघत असताना वृक्षावरून पाण्याचा शोध घेण्याचा उल्लेख तिने अनेक ग्रंथ चाळून आणि ज्योतिषशास्त्राच्या खोलात जाऊन इथे केलेला आहे. याच्यात उंबरचं झाडचा उल्लेख तिच्या ह्या कागदपत्रात आढळून आलेला आहे. उंबर म्हणजे औदुंबर वृक्ष. औदुंबर वृक्ष हा दत्तप्रधान आहे. दत्त समर्थ म्हणा असं तिचं वाक्य होतं. स्वामी समर्थ नाही. स्वामी म्हणजे कोण हा एक प्रश्न येतो. स्वामी म्हणजे पती पण येतो. स्वामी नारायण म्हटलं तर नारायण देवता येते, सूर्यनारायण स्वामीच असतो. स्वामी म्हटलं तर जगाचा मालक येतो.
आणि दत्त समर्थ म्हटलं तर दत्त फक्त ही एकच देवता समर्थ, एकमुखी दत्त, त्रिमूर्ती दत्त. असा असताना उंबराच्या झाड उत्तर दिशेला असल्यास अति पाणी लागते. उंबराचे वृक्ष शेतात असले तर उत्तरेला पाणी भरपूर आहे. उंबराची वृक्षाची बन तयार करा, यासाठी म्हणजे भरपूर वृक्ष लावा, अधिक वृक्ष लावा. औदुंबराजवळ वारूळ असल्यास हमखास पाणी लागते, असं तिचं सांगणं आहे. ग्रंथसमूहात या बाबतीत सांगितले गेलेले आहे, असे तिचे शब्द आहेत. उंबर वृक्ष उत्तर दिशेला असला, त्या ठिकाणी वाळू असले, त्या ठिकाणी पांढरे बेडूक आपल्याला दिसू लागले. बेडकं काळी असतात पण पांढरी पण आहे. मग काय, पाणीच पाणी आहे. उंबर वृक्ष उत्तर दिशेला पांढरे दगड असले तर पाण्याचा शोध घ्या. उंबर वृक्षाखाली उंदीर सापडला, उंदराचे बिळ असली तर पाणी असते. उंबर खाली जसजसे खोदत जाल तसतसे शीतकारी वातावरण आपल्याला आढळून येते, तिथे पाणीच पाणी असते. उंबर वृक्षाची फांदी ज्या दिशेला झुकली असेल तिथे पाण्याचा प्रवाह असतो. जिथे दुर्वा आहे, आपण गणपतीला वाहतो, जिथे गवत बारीक तऱ्हेचं असते त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह निश्चितच असतो. जिथे उतार आहे जमिनीचा तिथे पण पाणी असण्याची संभावना जास्त असते. काही ठिकाणी एका शेतामध्ये पाणी लागते, दुसरा त्याच ठिकाणी त्याच लाईनीमध्ये बोर करतो, विहीर खोदतो, पण पाणी लागत नाही. त्या ठिकाणी मग तो दुसरीकडे पाणी खोदण्याचा प्रयत्न करतो तरी पाणी लागत नाही. त्या ठिकाणी मग तो एक काडीवाले नारळवाल्यांना बोलवतो, ते तिसरीच दिशा दाखवतात, तिथे पण पाणी लागत नाही. असं का? तर पाण्याचा जो प्रवाह असतो तो नाडीमध्ये असतो. असा नदीचा प्रवाह असतो, असा जमिनीखाली प्रवाह मुळीच नसतो. 70% पाणी असलं तरी ते नाडीमध्ये वाहत आहे. नाडी एवढी असेल, एवढी असेल, एवढी असेल, एवढी असेल, एवढी असेल, एवढी पण असेल. आता या नाडीच्या याच्यामध्ये पांढरे दगड असले तर पाणी, दुर्वा जिथे आहे, दुर्वांकुर जिथे आहे तिथे पाणी, उंबराचं झाड आहे तिथे पाणी, उंबराची झाडाची फांदी ज्या भागाला वाकलेली आहे तिथे पाणी, पांढरे बेडूक दिसले तिथे पाणी, पांढरे दगड दिसले तिथे पाणी, उंबराच्या झाडाखाली वाळू जवळपास असले तिथे पाणी, उंदीर असला, उंदीर वावर दिसत असला तर तिथे पाणी, उंबराचं बन असला तर तिथे अधिक पाणी. मग आता झाडं लावताना मात्र शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की उत्तर दिशेला अधिकाधिक उंबराची झाडं लावावी. उंबराच्या झाडाचा एखादा दांडा मोठा घेतला आणि तो आपण ह्या पावसाळ्यात लावला तर सगळे दांडे तुमचे लागतील, मुळं येतील आणि बंद होईल. पुष्कळसे निदान खानदेशातील शेतकरी झाडं शेतामध्ये ठेवत नाही, कारण तिथे 2, 4, 5 खोडं लागतात आणि तेवढं उत्पन्न बुडते. हा विचार कदापिही चांगला नाही. 2, 4, 5 काय 10, 100 खोडं नाही आली तरी चालतील, कारण पाण्यावर तुमची उर्वरित जमीन आहे. उन्हाने भयंकर तापते, पाणी नाहीसं होते आणि उन्हाळ्यात तुम्ही नांगरटी करतात, वखरटी करतात, त्यामुळे ते उष्णतामान जमिनीच्या खाली जाते. ते इथं करायलाच पाहिजे. आणि मग पाण्याची पातळी खोल जाते, पाण्याची वाफ होते, पाणी नाहीसं होते, जलनाडीला वाहून जाते आणि तुमच्या विहिरीत असलेलं पाणी कमी कमी होत जाते किंवा काही काळांतराने नाहीसं पण होते. याच्यासाठी विहिरीच्या आजूबाजूला उत्तर दिशेला तुम्ही उंबराची झाडं मोठ्या प्रमाणावर लावा.
शेताच्या बांधावर तुम्ही लावा. शेताच्या बांधावर दगड ठेवण्याची प्रथा आहे. याची मेर त्याची मेर, त्याची सीमा याची सीमा. तर उंबराच्या झाडाने सीमा करा तुम्ही. दत्त अधिष्ठान लाभेल. दत्ताचं मंदिर, छोटीशी गुमटी तिथे करा, पूजन करा. आज आपण पुष्कळ शेतं हे नागवी झालेली आहे, उघडी झालेली असतात. तिथे पूजापाठ काहीही करत नाही. आणि कोणी केली तर ते हे कोणी मानवगण किंवा हे मजूर लोक पूजा पण करत नाही. फुलझाडं तिथे पाहिजे. फुलझाडामुळे पाणी येते हे लक्षात घ्या. फुलझाडं ही ईश्वराची अंश आहे. जिथे जिथे फुलझाडं आहे तिथे तिथे पाणी आहे. आता फुलझाडं म्हणजे झेंडूची फुलं नाही. जे जंगली फुलं असतात ते बिजली म्हणतात ते फुलं आहेत, ती झाडं म्हणतात नाही. जी झुडपं आहे त्याला काहीच अर्थ नाही. ते उत्पादन घेतात तुम्हाला. कनेराची झाडं पाहिजे, चांदणीची झाडं पाहिजे, मोगऱ्याची झाडं पाहिजे, कदंबाची झाडं पाहिजे, बेरड्याची झाडं पाहिजे, पिंपळ वृक्ष पाहिजे, वडाचा वृक्ष पाहिजे आणि उंबर सर्वाधिक पाहिजे. सागरगोटीचं झाड पण सुद्धा पाणी आणते. शमीचं झाड सुद्धा पाणी आणते. आणि ही तुमचं आपलं गोड निंब असतो, आपण तो कढीमध्ये भाजीमध्ये टाकतो, ते पण पाणी आणते. मधुमालती पाणी आणते. रातराणी पाणी आणते. पारिजातक पाणी आणते. गुलाब पुष्प पाणी आणतात. कारण हे जलकारक आहे. तुम्ही हे फुलं हातात धरा, तुम्हाला थंडावा वाटेल. कुठलंही फुल हे तुम्हाला उष्णता देत नाही. आणि हे फुलं ही जी असतात ही ईश्वराचे अंश असतात, ईश्वरासाठी तयार केलेली असतात. आणि अशी झाडं तोडणं म्हणजे फार महाकठीण काम आहे. त्याच्यातलं शेतातलं पाणी नाहीसं होऊन जाते. फुलं झाडं आणि उंबराची झाडं ही लावणं शेतामध्ये अत्यंत आवश्यक आहे. जी मेर आहे, मेरा म्हणजे सीमा आहे, त्या सीमेवर उंबराची झाडं लावा. उंबराचं बन तयार करा. शेतातला काही भाग विहिरीजवळचा तरी तो प्रचंड वृक्षांनी व्यापन करा. उंबराची झाडं तिथे अधिकाधिक लावण्याचा प्रयत्न करा. दत्त गुरु हे जलकारक आहे, ही जलदेवता आहे. उंबर जलकारक वृक्ष मध्ये त्यांची गणती केली जाते. नाशिकमध्ये महादेव आहे. गंगापूर रोडला महादेवाचं काय आता मला आठवत नाही नाव. खोलमध्ये महादेव आहे. तिथे भर उन्हाळ्यात उंबराची झाडं आहे, पण तिथे पाणी अहोरात्र झिरपते. पाणी आहे. मी अनेकदा तिथे गेलो आहे, पण आता नाव आठवत नाही मला. गंगापूरला पुढे जाताना आहे, उजव्या हाताला नाशिकवरून जाताना. मग तिथे ढोल्या गणपती पण आहे. असं योग असतं. आणि तुम्ही तिथे पाहिलं तर तो सगळा प्रदेश पाण्याचा आहे. काही वेळेला नावं पण चालतात. तुम्ही उंबराच्या झाडाखाली जर बसले आणि देवी गवर उष्णतामान असलं, टायफॉइड असला, मलेरिया असला तर तो निघून जातो. डोकं तुमचं भणभण करते आहे, विचार सुचत नाही आहे, बुद्धी विपरीत जाते आहे, काय करावं सुचत नाही. तुम्ही उंबराच्या खाली यथेच्छ खाट टाकून पलंग टाकून झोपून राहा. लोखंडाच्या पलंगाऐवजी खाट टाका, लाकडी खाट. तुमचं आयुष्य वाढेल. उंबराच्या झाडाखाली अनेक रोग नाहीसं करण्याचं सामर्थ्य उंबराच्या झाडाखाली आहे, वृक्षाखाली आहे. उंबराच्या वृक्षाखाली, पिंपळाच्या वृक्षाखाली विद्यार्थी वर्गाने अभ्यास केला तर तो बुद्धिवंत होतो, बुद्धी प्रखर होते. आतापर्यंत तुम्हाला मिळालेले मार्क आणि उंबराच्या खाली आणि पिंपळाच्या खाली केलेल्या अभ्यासानंतर मिळालेले मार्क तपासून बघा, अनुभव घ्या.
घरामध्ये वाद होत असतील, भांडणतंटा असेल, पती पत्नी असतील, मुलाबाळामध्ये असतील, बाप लेकामध्ये वाद असतील, सर्वांनी एकत्रित इथे उंबराच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली भोजन करा, सगळे वाद मिटून जातील. ही जी वृक्ष आहे, ही जी वृक्ष जे आलेली आहे, ही पृथ्वीवरची नाही आहे, ही वृक्ष स्वर्गातून आलेली आहे. सत्यभामाने पारिजातकाचा आग्रह केला होता की माझ्या दारी पाहिजे, आणि श्रीकृष्णाने स्वर्गातून पारिजातक आणला आणि सत्यभामाच्या झाडाखाली लावला. पण कृष्णाचं प्रेम रुक्मिणीवर होतं. झाड सत्यभामाच्या जागेत वाड्यात, आणि फुलं मात्र पडत होती रुक्मिणीच्या वाड्यात, रुक्मिणीच्या जवळ. असा तो गमतीदार इथे आपल्याला माहीत आहे. म्हणूनच रातराणी तुम्ही पहा, रातराणीमध्ये तुम्हाला जर असं असेल तर हा रातराणी जी आहे ती स्त्रियांना फार पोषक आहे. रातराणीच्या झाडाखाली जेवण करणं, रातराणीच्या खाली काही विसावा करणं, गर्भशुद्धी होत आहे, आणि गर्भशुद्धी झाली की संतती निर्माण करण्याला मोकळक होतं. रातराणी वृक्षाखाली, पिंपळ वृक्षाखाली सुद्धा आपण जर बघितलं, पिंपळ वृक्षाखाली स्त्रियांनी ज्यांना संतती होत नाही, संतती उशिरा झाली आहे किंवा उशिरा होत आहे किंवा अडथळा आहे, गर्भपात झालेला आहे, अशांनी मेष वृश्चिक राशींनी नारंगी रंगाचा, शेंदरी रंगाचा दोरा लपटावा, वृषभ तुला राशींनी पांढऱ्या रंगाचा दोरा लपटावा, मिथुन कन्या राशींनी हिरव्या रंगाचा दोरा लपटावा, कर्क राशींनी निळ्या रंगाचा दोरा लपटावा, सिंह राशींनी लाल रंगाचा दोरा लपटावा, मकर कुंभ राशींनी काळ्या रंगाचा दोरा लपटावा, धनु मीन राशींनी पिवळ्या रंगाचा दोरा लपटावा. असे हे, आणि त्याच्या भोवती फिरत राहावं. आता हे दोरे किती लपटाचे तर 7. पहिले 7 लपटाचे म्हणजे हा झाला शुभमंगल सावधान. नंतर 5 लपटाचे म्हणजे संतती योग. 5वं स्थान हे संततीकारक असते म्हणून 5 फेरे. पहिले लग्न झाल्याशिवाय संततीच होत नाही म्हणून पहिले 7 फेरे शुभमंगल सावधान, नंतर 5 फेरे. अशा योगात आहे. आपल्याला कुठेही शोध लावताना, कुठल्याही विज्ञानामध्ये शोध लावता तर एकदम नाही सापडत. अनेकदा त्यांचा प्रयोग होतो, त्याचे रिझल्ट येतात, आणि मग कालांतराने मग शोध लागतो. काही तथाकथित लोक म्हणतात का याच्याने संतती होईल, प्रमाणात सिद्ध करून दाखवा. हा वेडेपणा आहे, हा विचारणाच वेडेपणा आहे. करून बघा, किती यश येते हे तुम्ही बघा, अनुभव घ्या. शोधाची पहिल्यांदा शोध घेण्याची सुरुवात ज्या वेळेला होते तर तथाकथित लोक जर म्हणतील की का हो तुम्ही काय करताय, कशाचा शोध लावताय, टायफॉइड कोरोनाचा विषयी, असं कधी नसते. म्हणून शोध घेण्याची प्रवृत्तीच बंद करायची का? नाही, आपण करून बघायचं असते. स्वयंपाक हा करून बघायचा असतो. गृहिणी करून बघते, सासू सुनेला सांगते, सुने माहेरचं घेऊन येते, काही शेजारीण सांगते, आजी सांगते, सासू सांगते, आणि त्याच्यानंतर मग पदार्थ स्वादिष्ट होत जातो. पदार्थाला प्राचीनता आहे, तसे शोधाला सुद्धा प्राचीनता आहे. विज्ञानाच्या अगोदर ज्योतिषशास्त्र आहे, आणि ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा म्हणणारे भारतीय संस्कृतीचा अपमान करतात आहे. आणि आपण भारतात राहतो म्हणजे तो आपलाच अपमान आहे. आपण आपल्या शास्त्राचा अभिमान बाळगला पाहिजे. इतर धर्म त्यांच्या धर्मग्रंथाचा अभिमान बाळगतात,
परंतु हिंदू संस्कृतीमध्ये नावं ठेवण्याची एक फॅशन निघाली. आम्ही विज्ञानवादी आणि विज्ञान काहीच कळत नाही. विज्ञानही धड कळत नाही आणि धार्मिक संस्कारही धड कळत नाही. पॅन्ट घातली, मनीला घातली की झाले साहेब. बुद्धी काहीच नाही. मला भाकरी मिळत नसेल तर त्याच्या पर्यायी मला दुसरं द्या ना. ते विज्ञानाजवळ नाही आहे. ज्यावेळेला साधा चष्मा नव्हता, शिक्षण नव्हतं, शाळा नव्हत्या, कॉलेज नव्हत्या, त्यावेळेला ऋषीमुनींनी जे ग्रहाचं ओळख केली होती, अंतर सांगितलं होतं, त्यावेळेला विज्ञानाचे लोक दुर्बिणीतून असं बघता, हा 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 आहे आहे आहे, अरे काय आहे आहे करताय. हे तर आमच्या ऋषीमुनींनी प्राचीनतेने पाहून ठेवलेलं आहे आणि याचा अभ्यास आता विज्ञानामध्ये घेऊ लागलेला आहे. आणि प्राचीनतेचा अभ्यास करणारे परकीय राष्ट्र आपल्याकडे येत आहे, आपली ग्रंथसामुग्री घेऊन जात आहे. रामायणामध्ये, महाभारतामध्ये, गीतामध्ये, पुराणामध्ये शोध घेऊन लागलेले आहे. त्यांना आपल्या ग्रंथसामुग्रीचा अभिमान आहे, आपल्याला आपल्या ग्रंथसामुग्रीचा अभिमान नाही. शाळेत हे शिकवायला पाहिजे. सरकार काहीच शिकवत नाही. 800-1200 रुपये किमतीच्या पुस्तकामध्ये ज्ञान शून्य. शिकलेल्या मुलीला आजही मुगाची डाळ कशाला म्हणतात ते माहिती नाही. मसूरची डाळ कशाला म्हणतात, सोलवा डाळ कशाला म्हणतात माहिती नाही. लिपस्टिक माहिती आहे कोणत्या कंपनीची पाहिजे. अनेकांना सांजोरी करता येत नाही, करंजी करता येत नाही, पुरणाची पोळी जमत नाही, भाकरी तर अनेकांना जमत नाही. हे शिकवायला पाहिजे. आपण याच्यावर जगतो आहोत, पैशावर जगत नाही. पैशाने तुम्ही अन्न विकत घेत असले हॉटेलमध्ये तर अन्न कधी चांगलं मिळणार नाही हॉटेलचं. खानावळमध्ये खानाच मिळेल, भोजन नाही मिळणार. भोजनाचा आस्वाद हा आईच्या हातचाच असेल, दुसरा कुणाचाही नाही. आईच्या हातचं भोजन तुमचं आयुष्य वाढवणार असेल. खानावळीतला खाना हा खानाच राहील. म्हणून आपल्याला परान्न हे निषिद्ध सांगितलेलं आहे. अन्न झाकून ठेवा, पैसा झाकून ठेवा आणि स्त्री पण झाकून राहा. पूर्वी तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास करत असताना बघत असाल, काही लोक डबे खात होते तर डबे ते विरुद्ध बाजूला तोंड करून जेवत होते, खात होते, कारण नजरेला पडू नये अन्न. पण आता खानावळामध्ये टेबलाच्या टेबल मांडलं असतात. आता ती गरज आहे, त्याबद्दल वाद नाही. मनुष्य नोकरीला जातो, हे जातो, खानावळीमध्ये खाणं जरूर आहे, हॉटेलमध्ये खाणं जरूर आहे, त्याबद्दल वाद नाही. गरजा बदलल्या, सगळं बदललं, त्यामुळे ते जरूरीच आहे, निषिद्ध मुळीच नाही. परंतु संस्कृती ही आहे. डोळ्यामध्ये पाणी आहे, जिभेमध्ये पाणी आहे, आपल्या शरीरात 70% पाणी आहे, पृथ्वीवरही 70% पाणी आहे. तरी पाण्याचं दुर्भिक्ष का होते, तर आपलं कर्म. गर्भामध्ये पाणी आहे, त्यातून जीव उत्पन्न होतो. हे माझं शास्त्र नाही, माझ्या निर्मलाबाई देवींचं शास्त्र आहे. जमिनीमध्ये पाण्याचा ओघ आपण बघत असताना, तर तुम्ही जाणकार असाल तर आपल्याला, तुम्ही उन्हाळ्यातही चालत असाल तर काही ठिकाणी तुम्हाला थंडावा जाणवेल. तुम्ही बारीक त्याने जर केलं, विचार केला आणि बुद्धी चालवली तर. चप्पल जोडा न काढता तुम्ही चाला शेत जमिनीमध्ये, काही ठिकाणी तुम्हाला थंडावा लागेल, तिथेच पाणी लागेल. जलकारक जी वनस्पती आहे त्याच्यामध्ये उंबर वृक्ष आहे, दुर्वा सांगितलं गेलेलं आहे. या पानवठ्याच्या जागेच्या वनस्पती आहेत. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया.
माझं मार्गदर्शन जर आपल्याला आवडत असेल तर इतरांना शेअर करा, व्हिडिओ अधिकाधिक लोकांना दाखवा, त्यांना सांगा, आपल्या नातेवाईकांना कळू द्या, आपल्या मित्रपरिवारांना कळू द्या, आपल्या समाजाला कळू द्या आणि ह्या व्हिडिओचं मार्गदर्शन अधिकाधिक लोकांना लाभदायक ठरू द्या. मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे, कारण इतरांना आपल्या समाजाला लाभ मिळवून देणं आपलं कर्तव्य आहे. आपली संस्कृती, भारतीय संस्कृतीला पाठिंबा देणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जे चुकत असेल त्यांना सांगणं जरुरीचं आहे. मी काही वेळेला कडक बोलतो ते आपल्या फायद्यासाठी, आपल्या लोभासाठी, आपल्या प्रेमासाठी. मला राग कोणाचाही येत नाही. तुमचं माझ्याविरुद्ध मत असेल तर असेल, एखाद वेळेस काही कालांतराने माझ्या मताशी तुम्ही पूरक व्हाल हेही मला माहिती आहे. मी कोणाचाही राग धरत नाही आणि राग धरण्याचं माझा मुळात स्वभाव नाही आणि हे शिकवण माझ्या निर्मलाबाईंची आहे, हे तितकंच खरं आहे. राग मानवाने मानवाशी कधीच धरू नये. प्राण्याशी मैत्री करावी. मुंगीला साखरेचा रवा देणारी आपली संस्कृती आहे, साखर द्यायची आपली संस्कृती आहे. मानवाला मानवप्रिय आहे. धर्म कोणताही असो, कुठल्याही धर्मामध्ये वाईट विचार सांगितला गेलेला नाही. सगळ्या धर्मामध्ये चांगलेच विचार सांगितलेले आहे. सगळ्या धर्मामधले ग्रंथ हे चांगलीच आहे. विद्वेष एकमेकामध्ये करू नका. विद्वेष करणं सोडा. उद्याच्या काळामध्ये काय लपलेलं आहे हे लक्षात घ्या. विद्वेष म्हणजे जळणं. आपणही स्वतः जळतो आणि दुसऱ्याही स्वतः जळतो, मनातून, शरीरातून. वैमनस्य नको. पूर्वी या वैमनस्याच्या पोटीमध्ये युद्ध झालेली आहे, धर्मयुद्ध. घराण्याच्या अभिमानासाठी धर्मयुद्ध झालेली आहे. घराण्याचा अभिमान प्रत्येकाला हवाच, त्याबद्दल वादच नाही. घराणे टिकवलं पाहिजे आणि घराण्यातूनच समाजाची निर्मिती होते. आपल्या ज्या कुळदेवी आहे, कुळदेवता आहे, यांचंच पूजन झालं पाहिजे, इतरांचं मुळीच झालं नाही पाहिजे. जे महत्त्वाचं स्थान आहे पूजन करा, पण महत्त्वाचं स्थान हे कुळदेवी कुळदेवतांचंच, इतरांचं मुळीचं नाही. घरातील आईवडील श्रेष्ठ आहे. घराच्या बाहेर इतर वृद्ध जण असतील, ते PhD असतील, डॉक्टर, वकील, मोठे मॅजिस्ट्रेट वगैरे असतील, मंत्री संत्री, काही राष्ट्रपती, पंतप्रधान जरी असले तरी आपल्या आईवडील सर्वात श्रेष्ठ, बाकी कोणी नाही. गणपतीने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आईवडिलांना प्रदक्षिणा घातला, आईवडिलांना नमस्कार केला आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य कमावलं आणि सर्व पूजनाचा प्रथम मान गणपतीला मिळाला, तो आईवडिलांमुळे. म्हणून तुम्ही पूजापाठ करत असाल, तुम्ही व्रतवैकल्य करत असाल, तीर्थक्षेत्री जात असाल तर आईवडिलांसोबतच जा. इतरांनी तुम्ही वैयक्तिक गेलं तर तुम्हाला काही नाही येणार. ज्या वेळेला कुंभमेळा झालेला आहे, ज्या वेळेला आपण बद्रीनाथमध्ये पाहिलो, केदारनाथमध्ये पाहिलो आणि नैसर्गिक आपत्ती आली, त्याच्यात जी माणसं मेली ती बघा. त्याच्यामध्ये बहुसंख्यरित्या ही मुलं मुलीच सापडलेली आहे, आईवडील नाही. आपण मंदिरात जाताना रांगेमध्ये बघा, तरुण ताठी मुलं जाताना दिसतात, आईवडील नाही. आईवडील घरी बसले आहेत. घरी दैवत आणि ईश्वर शोधाला बाहेर निघाले आहे. किती मूर्खपणा आहे. घरी पंढरपूर आणि चालले आहे वारीला. नमस्कार करा, आईवडिलांना सोबत करा. आईवडील का तर आईवडिलांचं जे काही रक्त आहे तुम्हाला दिलेलं, जे हाडं दिलेले आहे, हे दिलं आहे, अंश दिलेलं आहे, वंश दिलेला आहे, तो दूर गेला की मग तुम्हाला नाही. मग तुम्हाला रेंज नाही आहे तुमच्या मोबाईलमध्ये. तो मोबाईल चालणार नाही तुमचा तिथे. रेंज घरी आहे. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्याला विराम देऊया. अधिकाधिक व्हिडिओ प्रसारण करण्याचा आहे. वर्तमान स्थितीमध्ये दिवाळी अंक ज्यांना हवा असेल माझे लेख, त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. त्यांना दिवाळी अंकाचा लेख ज्योतिषशास्त्राविषयी मी अवश्य देईन. कोणा वर्तमानपत्राला प्रश्न उत्तरं, समस्या उत्तरं, समस्या समाधान
जसं देशदूतमध्ये मी जवळजवळ 20 वर्ष चालवलं एक पूर्ण पानभर, त्याप्रमाणे कोणाला हवं असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, ती सेवा मी द्यायला तयार आहे. माझा पत्ता आहे विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508. हा पिनकोड नंबर 9850015558 हा मोबाईल नंबर आहे. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. मी स्वतः मार्गदर्शन करत असतो. माझ्यामार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही. ज्यांना यंत्रसिद्धी हवी आहे त्यांनी 7 इंच रुंद 11 इंच लांब असं पाकिट, त्यावर आपला पत्ता लिहा, माझा पत्ता लिहू नका त्यावर, आणि त्याच्यावर 25 रुपयाची तिकीटं लावा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला, त्याच्यावर माझा पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. आपलं पाकिट आलं की माझे जे यंत्रसिद्धी पाठवणारी माणसं आहेत ती आपल्याला पाकिटात घालून पाठवतील. पोस्टामार्फत काही कारणामुळे दिरंगाई होते. 1 महिनाभर वाट पाहावी आणि नंतर मग पुन्हाचं पाकिट आपण पाठवावं. मोठं पाकिट पाठवू नका. रावेर गाव लहान गाव आहे आणि त्या डब्यामध्ये ते जात नाही. ते पाकिट पोस्ट स्वीकारत नाही मोठं पाकिट, लक्षात घ्या. असो, मी जे बोलतो ते मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे आपण वागावं. व्हॉट्सअपवर माहिती टाकायची असेल तर मला अगोदर विचारावी, नंतर टाकावी. मला न विचारलेली माहिती आम्ही डिलीट करतो. माझी माणसं डिलीट करून टाकतात, कारण याच्यामुळे मोबाईल जाम होतो अधिकाधिक याच्यामुळे. आणि काय माहिती हवी आहे ते मी सांगेल नंतर. तुम्ही टिके टाकायची आहे. व्हॉट्सॲपद्वारे सेवा देण्याचं कार्य सुरू आहे. माझ्याकडे ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत मला अधिक फार मोठा खर्च आहे. अनेक ग्रंथसामुग्री आहे. अनेक वेळेला पंचांग, मला प्रत्येक प्रांताची पंचांग लागतात. एक पंचांग 200-200, 300-300, 1000 रुपयाच्या वर पण पंचवर्षी 10 वर्षीय पंचांगाची किंमत झालेली आहे. काही पंचांग तिथे जाऊन आणावे लागतात. पंचांगाची किंमत 500 असते आणि तिथे जाण्या येण्याचं भाडं हे 3000, 4000 आणि वेळ पण जातो. आणि मी आज पाहतो माझ्याकडे हजारो पंचांग उपलब्ध होती, परंतु ती गेल्यामुळे मला ती आता निकाली काढावी लागलेली आहे. म्हणून मी वर्षाचीच पंचांग ठेवतो. कारण पंचांग हे विविध राज्यातील, विविध प्रांतातील, विविध जाती समूहातील आपल्याला पंचांगावरून अभ्यास करता येत असो हे लक्षात घ्यावं. आणि पंचांगासाठी खर्चसुद्धा येतो. आणि मी आजही जे आहे स्वयं कर्तृत्ववान आहे. माझ्या पत्नीच्या शेवटच्या आज्ञेमुळे, तिच्या इच्छेमुळे मी हे कार्य सुरू ठेवत आहे. नाहीतर मी हे कार्य बंद करण्याच्या स्थितीत होतो. तिच्या शरणावर चढण्याची माझी इच्छा पण झाली होती, परंतु तिची आखरी इच्छा मला मोडवत नाही. ती स्वर्गवासी आहे, माझी सहचारणी होती, ती अर्धांगिणी आहे, मी अर्धनारी नटेश्वर आहे. अशी पुरुषाची भूमिका आहे आणि पत्नीची इच्छा पूर्ण करणं हे प्रत्येक पुरुषाचं काम आहे. असो, आमचा इतिहास विवाहाचा, संसाराचा हा अत्यंत गोडवा धारण करणारा होता. ती गेली, त्याचं तिचं स्मरणही आहे आणि मी तिचं स्मरण केल्यानंतर मी झोपी जात असतो. आणि झोपण्याच्या अगोदर उठण्याच्या वेळेला पण मी तिचं नामस्मरण करतो. मी या बाबतीत लज्जा मला नाही, लाज नाही, मी लज्जित नाही. कारण आपण मानवाला मानवाचं प्रेम आहे, गुरुजनाचं प्रेम गुरुजन आहे. गुरुजनांनी मला शिकवलेलं आहे, मोठं केलेलं आहे. चालणं बोलणं मला गुरुजनांमुळे शिकवलेलं आहे. मला माझ्या जीवनायुष्यामध्ये गुरुजन फार चांगले मिळालेले आहेत आणि त्यांच्याचमुळे बुद्धीचा विकास झालेला आहे. आपण लक्षात घ्या, आपल्या शाळेतील, मराठी शाळेतील विद्यार्थी आपण होतो त्यावेळेलाचे गुरुजन, हायस्कूलमधील विद्यार्थी होतो आपण त्यावेळेचे हायस्कूलचे गुरुजन, कॉलेजमध्ये आपण गेलो तर कॉलेजातील गुरुजन, हे सर्वश्रेष्ठ गुरुजन असतात. महाराज वगैरे जे आहे हे महाराज हे तुम्हाला धर्मगिर्म शिकवत असले, धार्मिक आचरण शिकवत असले तर मूळ पाया आपला गुरुजनच आहे. पहिले आपली गुरु ही आई आहे, वडील आहे आणि नंतर मग शाळेतले शिक्षक आहे. शाळेच्या शिक्षकाचा तुम्ही कधी वाढदिवस केला आहे का? शाळेच्या त्या शिक्षकाला तुम्ही आता भेटले आहे, कधी भेटले आहे का? शाळेच्या शिक्षकाला तुम्ही नमस्कार कधी केला आहे का? शाळेच्या शिक्षकाचं स्मरण तुम्ही केलं आहे का? आणि तुम्ही महाराजांचं स्मरण करत असता, महाराजांचे फोटो लावत असता, महाराजांचे गुण गावत असता.
महाराज आपल्याला कशामुळे कळते, ह्या गुरुजनांमुळे कळाले. म्हणून आद्य गुरु मग कोण आहे आपले, तर हे आहे. आणि ईश्वराचे आद्य गुरु कोण आहे, तर दत्त आहे. हे आपण बघायला पाहिजे, हे शिकायला पाहिजे. प्रथम माता पिता वंदन, मग बाकीचे सगळं असो. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. कारण की आजचा जो विषय होता त्यांचाच विषय होता, त्यांनीच तो उलगडलेला होता. म्हणून मी त्यांची परवानगी घेऊन तर त्यांनी स्वतःच हा विषय तुम्हाला सांगितला असता आणि माझ्यापेक्षा त्यांनी तो अधिक चांगला सांगितला असता. असो, सर्वांनी सुखी राहावं, आनंदित राहावं, समाधानी राहावं, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या. माझा आता इथूनच तुम्हाला शुभ आशीर्वाद आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई स्वर्गातून आपणाला या विषयाच्या माध्यमातून पण आशीर्वाद देतीलच, एवढी मात्र मला पण खात्री आहे. असो.